मुख्यमंत्री देवाभाऊंची सपत्नीक महापूजा पार पडली आणि ते रवाना झाले। ते इकडे जाताच आषाढी सोहळ्यातील प्रशासकीय यंत्रणा मात्र कोलमडल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळे पोलीस यंत्रणा आणि नगरपालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम फक्त मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला सुरळीत मार्ग करून देण्यासाठीच आहे का, असा सवाल थेट जनतेतून विचारला जातोय। देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आषाढी सोहळ्यासाठी पंढरीत दाखल होतात। त्यामुळे आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मोठा निधी देऊन प्रशासन व्यवस्था करत असते। आलेल्या भाविकांची चेंगराचेंगरी होऊ नये, भाविकांना रहदारी करण्यासाठी अडथळा होऊ नये या उदात्त धोरणाने शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नगरपालिका प्रशासनाने राबवली। असे अतिक्रमण काढताना नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना नोटीस व्यापाऱ्यांना न देता थेट त्यांच्या दुकानावर JCB चालवला। त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले। या कालावधीमध्ये नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने कुणाची हायगाई केली नाही अथवा कुणाचाही वशिला ऐकून घेतला नाही। त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने काढणे हा एकमेव पर्याय उभारला होता। इथपर्यंत पोलीस आणि नगरपालिकेचा उद्देश आणि कारवाई योग्य होती, कारण असे अतिक्रमण काढलेच पाहिजे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा हा उद्देश केवळ भाविकांच्या किंवा स्थानिक नागरिकांच्या रहदारीसाठी नव्हता, तर एकादशीच्या महापूजेला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर केवळ चमकोगिरी करण्यासाठी असल्याचं आता दिसून येत आहे। कारण आज द्वादशी असून लाखो भाविक शहरातून खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात, तर अनेक भाविक आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी खाजगी वाहनाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात। मात्र रस्त्यावर अनेक अडथळे असल्याने त्यांना रहदारी करणे कठीण झालं आहे। मात्र इथं कुठंही पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचं दिसून येत नाही। मात्र आजची परिस्थिती पाहिली तर स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, संतपेठ या परिसरातील मार्गावर बाहेरगावचे अनेक व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल रस्त्यावरच उभारले आहेत, तर अनेक रिक्षा या मोठ्या संख्येने रस्त्यावरून बेदरकारपणे चालवतात। याकडे मात्र पोलीस आणि जिल्हाधिकारी, नगरपालिका प्रशासनाची दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या रात्रभर चाललेल्या कार्यक्रमानंतर पोलीस आणि नगरपालिकेचे प्रशासन झोपी गेले काय, असा सवाल जनतेतून विचारला जातोय।